नमस्कार, साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. फलटण पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदेची सध्या रणधुमाळी अतिशय जोरात चालू आहे आणि शिवसेनेतर्फे सध्या प्रचाराला गती आलेली आहे. आपल्यासोबत आहेत श्री किरण लक्ष्मणराव साळुंके, त्याचबरोबर श्री निलेश बापूराव लोखंडे, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सध्या श्री हे उमेदवार लढत आहेत आणि आता प्रचाराला अतिशय जोरात गती आलेली आहेत. आणि सध्या आपण शिवसेनेतर्फे पाहतोय की घरोघरी जाऊन आता होम टू होम जाऊन आता गाठीभेटी यांच्या चालू आहेत. आता आपण जे उमेदवार आहेत श्री निलेश बापू लोखंडे, सातारा जिल्हा परिषद वाटार निंबाळकर गटामधून सध्या ते निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट बोलूया. सर नमस्ते. नमस्ते. आज आपण निवडणूक लढवत आहे, कसा प्रतिसाद तुम्हाला जनतेमधून भेटतोय, काय सांगचाल? आता आम्ही मुळीवाडी गावात आहे. आम्ही आता प्रत्येक गावागावात फिरतोय, पण प्रत्येक गावातील म्हणजे माणसांचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे. चांगला प्रतिसाद आहे. आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची तुम्हाला ताकद मिळालेली आहे. पक्षाची खूप मोठी ताकद असताना काय वाटतंय, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुम्हाला काय आदेश दिलेला आहे, काय सांगितलेलं आहे? आमच्या सर्वांचेच आराध्य दैवत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी आम्हाला एवढंच सांगितलं आहे की संजय बाबा असतील, पिटू बाबा असतील, अनिकेत बाबा असतील, सत्यजित बाबा असतील, विशू बाबा असतील, सगळ्यांनी आम्हाला एक सल्ला सांगितला आहे की तुम्ही शांततेत ही निवडणूक पार पाडा. आणि आम्हाला एवढा सल्ला दिला आहे की त्यांनी की कोणा विरोधकावर कोणतीही टिप्पणी न करता शांतपणे संयमाने तुम्ही प्रचाराला सुरुवात करा. विकासाची कामं याबद्दलही तुमचं लोकांपर्यंत पोहोचणे असेल, याविषयी काय सांगितलं असेल? विकासाचं काम सांगायचं म्हटलं तर महाराज साहेबांनी पाणी आणलं पहिल्यापासून, म्हणजे पाण्यावर तर राजकारण चाललं आहे. पाणी आणलं असेल, कमीसारखी मोठी कंपनी आणली असेल. आता महिंद्रा वेअरहाऊस चालू झालेला आहे. म्हणजे ह्या भागात पहिले कुसळ होती, आता ऊसाचं पीक घेतात सामान्य माणसं. आणि जवळजवळ या तालुक्यात 4 ते 5 कारखाने आहेत, ते महाराज साहेबांच्या कृपेमुळेच फलटण तालुक्यात आले आहेत. धन्यवाद निलेश भाऊ. तुम्ही सांगितलं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळेच आज या दुष्काळ भागाची हरित क्रांती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळेच झाली. तर दुसरे पंचायत समितीचे उमेदवार आहेत श्री किरण लक्ष्मणराव साळुंके. नमस्ते. काय सांगचाल, आज तुम्हाला जनतेचा पाठिंबा कसा भेटतोय? जनतेचा पाठिंबा अत्यंत चांगला मिळत आहे, कारण या ठिकाणी रामराजांना आमच्या गावात सुरोडी सारखी मोठी कमीसारखी कंपनी मोठी आणली आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 हजार लोकांना रोजगार मिळतो. आमच्या सुरोडी गावात सुद्धा सुरोडी, ढवळीवाडी, मुळीवाडी, नांदल या 10-12 गावातली चांगली भरपूर मुलं घरी जात आहे, अनेक लोकांना भेटताय, काय लोकांच्या मागण्या येतात? लोकांची मागणी आता एकच आहे, फक्त आता राजेगट आणि शिवसेना जनतेने निवडून द्यायचं मनात ठरवलेलं आहे. आता सध्या आपण मुळकवाडी गावामध्ये आहोत आणि मुळकवाडीमध्ये सरपंच आहेत श्री गणेश कदम साहेब. काय सांगचाल, आज हे सर्व राजेगटाचे शिवसेनेतर्फे हे सर्व उमेदवार लढत आहेत, कसा तुमच्या गावामधून यांना पाठिंबा भेटतोय आणि काय लोकांचं तुमच्या गावातील म्हणणं आहे? नमस्कार. निश्चितपणे मागील 2 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील, त्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही दोन्ही वेळी आमच्या गावाने आघाडी दिलेली आहे. आम्ही तीच आघाडी कायम ठेवू. विधानसभेला पण आम्ही आघाडी दिली होती, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पण आम्ही आमचं गाव निश्चितपणे मतदानामध्ये आघाडीवर ठेवू. आणि मुळात आम्ही आमच्या उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे, पैलवान निलेश रावांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुणावरही टीका टिप्पणी करत नाही आहे. आम्ही जे आमच्या महाराज साहेबांनी, बाबांनी जी कामं केलेत, आमदार साहेबांच्या माध्यमातून, दत्ताबापूंच्या माध्यमातून जी कामं झालीत, ती कामं पुढं घेऊनच आम्ही लोकांच्यात जातो. आणि ते कशा पद्धतीने केली आणि नक्कीच पाणी आलं कुणामुळे, कामं झाली कुणामुळे, आम्ही पटवून देतोय. आणि तोच आमचा प्लस पॉईंट आहे. आणि आम्ही निश्चितपणे ह्यावेळेस पण आम्ही मतदानात आघाडी घेऊ. कायमस्वरूपी आम्ही महाराजसाहेब बाबा असतील आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक उमेदवार पाठीमागे आम्ही निस्वार्थपणे उभं राहून चांगलं काम करू आणि निश्चितपणे भागात लीड देण्याचा प्रयत्न करू. आम्ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून काय या भागात कामं झालीत, काय सांगचाल? निश्चितपणे तुम्ही आता गावात आम्ही फिरतोय, उमेदवार फिरले, तुम्ही फिरताय. हायमास पोल सोडल्याशिवाय विरोधकांचं एकही गावामध्ये काम नाही आहे. जे काय आता गावामध्ये तुम्ही रस्ते बघा, वाड्यावरचे रस्ते बघा, शाळा बघा, व्यायामशाळा, बापूंच्या माध्यमातून व्यायामशाळा साहित्य दिले. हे तुम्ही पाठीमागं मंदिर बघताय, पूर्णपणे त्या मंदिराला महाराजसाहेब बाबा असतील पूर्णपपणे शासनाचा निधी प्लस त्यांचा वैयक्तिक निधी, अशा निधीतून बाबांनी आणि महाराजसाहेबांनी काम पूर्ण केले, गावकऱ्यांना मार्गदर्शन करत. आणि सांगायचं झालं तर ह्या मंदिराचाच मुद्दा, अगदी पत्रिका छापायच्या निमित्तानं दिलेली वर्गणी विरोधकांनी माघारी घेतली.
त्यामुळे आम्ही लोकांना तेच पटवून देतो की आपलं कोण आहे, परक कोण आहे. निश्चितपणे ह्यावेळेस आपल्या गटाला अत्यंत गरज आहे. त्यामुळे निश्चितपणे बाबांच्या आणि महाराज साहेबांच्या पाठीशी उभे राहून आम्ही या दोन्ही उमेदवारांना गावातून लीड देऊ. नक्कीच धन्यवाद कदम साहेब. यानंतर लाल माती क्षेत्रामध्ये ज्यांना अतिशय चांगलं काम केलं, संपूर्ण महाराष्ट्राला एक वादळी पैलवान, एक चांगला मल्ल माहीत असलेले श्री जयदीप भाऊ गायकवाड हे माहीत आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करूया. जयदीप भाऊ नमस्ते. नमस्कार. आज मुळकवाडी या गावामध्ये तुम्ही आज घरोघरी जाताय, प्रचार करताय, कसा प्रतिसाद भेटतोय? आणि आज खरं पाहता हे जे गाव आहे हे मला वाटतं सुरवडी गाणामध्ये अगोदर होतं आणि हा वाटार निंबाळकर गट तुमचा विभक्त झाला. हिंगणगाव गटामधून हा वाटार गट जो तुमचा विभक्त झाला आहे, परंतु आज नवीन तुम्हाला सुरुवात ही गणित जुळवत असताना पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला गणित जुळवावं लागतात आणि सगळं वेगळं समीकरण झालं. काय वाटतंय, कसा प्रतिसाद भेटतोय तुम्हाला जनतेचा? असं काय नाही, हे पहिले दत्ताबापू अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावाचा हा विकास झालेलाच आहे. ब्लॉक झालं किंवा सभामंडप झाले, जिथं तिथं काय तालमींची कामं असतील, ह्यांच्या माध्यमातून तर हे गाव पहिलंच कनेक्ट होतं राजकुटुंबाशी. आणि आता बघतोय घरोघरी आम्ही प्रचार करतोय, प्रचंडमध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद लोकांकडून येत आहे. राजांच्या पाठीमागं संपूर्ण भागातली जनता ठामपणे उभा दिसत आहे. थोडंसं दबावाला बळी पडतात काय लोक, थोडंसं भेटतात, परंतु उमेदवार अशा पद्धतीचे आहेत की एक सर्वसामान्य कुटुंबातील नाना असतील किंवा पैलवान निलेश लोखंडे असतील, यांचा प्रतिसाद किंवा माणसांचा त्यांच्या मागं प्रतिसाद बघितला तर खूप चांगला आहे. बापूदादा लोखंडे या महाराष्ट्रातील एक सुरुवातीचे महाराष्ट्र केसरी पैलवान आणि त्यांचे सुपुत्र आहेत निलेश भाऊ लोखंडे, हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि खरं तर लाल माती क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं त्यांनी आणि त्यांच्या सुपुत्राला त्यांनी आज निवडणुकीमध्ये उतरवले. तर हे पाहत असताना, त्यांचं सामाजिक काम पाहत असता त्यांचा एक कसा प्रतिसाद लोकांचा त्यांना भेटतोय, काय वाटतंय? महाराष्ट्र केसरी बापूदादांबद्दल जर सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्र सांगेल सगळा. मी सांगण्यात तर मीच आहेच, पण महाराष्ट्रात दादांचं नाव लौकिक काय आहे ती महाराष्ट्राला माहीत आहे. आणि त्यांचाच पुत्र निलेश लोखंडे दादांच्याच पावलावर पाऊल ठेवून ते काम करत आहे. आणि अगदी शांत आणि संयमी, म्हणजे आम्ही त्याला सगळ्या तरुण पिढीत एक त्याचं हे या की त्याला भोळाशंकर म्हणतो आम्ही. म्हणजे शांत आणि संयमी सगळ्या मुलांचे त्याला असे भोळाशंकर म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख करतात. धन्यवाद जयदीप भाऊ. आता माजी सरपंच आहेत. सर नमस्ते, नाव सांगा आपलं. तानाजीराव तानाजी ज्योतिराम आवटे, आता- माजी सरपंच मुळीकवाडी. आता गावामध्ये शिवसेनेचा प्रचार चालू आहे, काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय म्हणजे राजेघाटांनी मुळीकवाडी गावासाठी भरपूर काय कामं केलेली आहेत. उदाहरणार्थ जरी माता मंदिर ह्याचं पूर्ण काम बाबा महाराज साहेब आणि पिठोबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. नुसतं काम नाही, 2 मंडप देऊन बाबांना वैयक्तिक मदत, पाया खोदल्यापासनं शिखर उभं राहेपर्यंत संपूर्ण काम त्यांच्या हस्ते झालेलं आहे. गावाचं सहकार्य आणि बाबांच्या सहकार्यामुळे गावात भरपूर कामं झालेली आहेत. सभामंडप झाले, विठ्ठलाचं वाल कंपाऊंड त्याचा सभामंडप, दत्त मंदिरचं सभागृह त्याचा सभामंडप आणि रोडची कामं, रामूस वस्ती आता सभामंडपाचं काम चालू आहे रामराजेच्या ह्या फंडातनं, ती खंडोबाचं मंदिर आणि लाईटीची कामं, अशी भरपूर कामं गावात महाराजांच्यामुळं झालेली आहेत. आणि मेन काम दोंबलकवडीचं पाण्याचं, आमच्या रानात कुसळं पिकत नव्हती आणि विहिरीला पाणी कुठं कोरड्या विहिरी होत्या, तर आता पाणी निघत नाही. असं महाराज साहेबांनी एवढं मोठं काम केलं आहे की ती कधीच आम्ही ती विसरू शकत नाही. आणि महाराज राजगट आहे तोपर्यंत आम्ही राजांच्या पाठीशी अख्खं संपूर्ण गाव राहणार आहे. आणि ज्या लोकांनी काय काम केलं नाही, या मंदिरासाठी 50,000 दिले होते त्या कोणी विरोध गटानं, तर ती ह्या लोकांना आणून पैसे ती वाटून खाल्लं, पण इथं गाव मंदिरात दिले नाहीत पैसे. तर सामान्य माणसांना आणि राजांना ही मंदिर पूर्ण केलेलं आहे, त्याचं सगळं श्रेय बाबांना जातं आहे. आणि आम्ही सगळं गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत. विरोधकांना पाणी आता तलावातलं वापरतात आणि मतदान उलटं करतात, म्हणजे काय चाललंय नक्की? नक्कीच तुम्ही अतिशय गंभीर आरोप लावला.
आता पाहिलं की तुम्ही सांगितलं 50,000 रुपये आणले पण इथंच कुणीतरी वाटून खाल्ले. अतिशय गंभीर आरोप. आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, दत्ताबापू अनपट यांच्या माध्यमातून इथे विकास कामं झालीत आणि ते आम्हाला दिसत आहेत. रस्ते असतील, हे मंदिर असतील, तर पेवर ब्लॉक असतील, पाण्याची व्यवस्था असेल. इथं पाणी धरण सुद्धा अतिशय मोठं या गावामध्ये आहे. तर या साळुंके सर आता सरपंच आहेत विद्यमान. या साळुंके सर, आपल्याला विनंती आपण पुढे या, कारण जनतेची मागणी आपण बोललं पाहिजे. खरं तर अनेक प्रश्न आपण मांडत असतात जनतेसमोर. आज शिवसेनेतर्फे प्रचार चालू आहे, काय सांगचाल तुम्ही? मुळीकोडी गावामध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये ज्या वेळेला राजे घराणे या ठिकाणी पुढं आलं आणि तिथून पुढं आज जो समजा 20-25 वर्षापूर्वी या गावामध्ये काही नव्हतं. जाणं येणार शेतकरी साध्या त्या शेतामध्ये काही पिकत नव्हतं. पण या 20 वर्षामध्ये जर पाहिलं तर जे आपलं धोंबलकोड जे पाणी आलं आणि या पाण्याच्या माध्यमातून आमचा संपूर्ण शेतकरी सधन झाला आणि आज तो निवांत आहे. म्हणजे जे काम, जे विकासाचं काम आहे ते काम रामराजेने या ठिकाणी खूप मोठं केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे कमिन्स कंपनी असेल, त्याचबरोबर महिंद्रा कंपनी असेल, अशी अनेक कामं झाली आहेत. विकासाच्या मागं संपूर्ण गाव आमचा पाठीमागं राहणार आहे. आणि जवळजवळ या गावामध्ये जे एकूण मतदान आहे त्या एकूण मतदानापैकी 80% मतदान देऊन आपले भाजप, आमच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्या शिवसेनेच्या उमेदवारांना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करू असा एक विश्वास मी तुम्हाला ठिकाणी देतो. धन्यवाद साळुंके सर. आता सांगितलं मुळकवाडी येथील ग्रामस्थांनी की आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने विजय करू. आता आपण श्री निलेश बापूराव लोखंडे, त्याचबरोबर श्री किरण लक्ष्मणराव साळुंके, त्याचबरोबर जयदीप भाऊ गायकवाड यांच्याशी बोललो आणि चर्चा केली. या पुढे या पुढे तर मुळकवाडीचे ग्रामस्थ आहेत. आपण अतिशय ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम करताय. मुळकवाडी गावचे विद्यमान सरपंच आहेत. सर, नाव सांगा आपलं. लवराज एकनाथ मुळीक साहेब, माजी सरपंच. आता सध्या आपण पत्नी आहेत आपण आपल्या, आणि आता काम चालू आहे शिवसेनेचं. काय वाटतं तुम्हाला, काय सांगचाल? आता जे दोन्ही उमेदवार उभे आहेत ना त्यांना आम्ही भरघोस मताने निवडून आणून देऊ. कारण याचं काय आहे? कारण त्या राजे कंपनीने जी कामं केली आहेत नाही, ठोस कामं केलेली आहे ती, आणि हेतून पुढं सुद्धा गावात ठोस कामं होती ती. नक्कीच विकास कामाच्या जोरावरती मुळकवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितलं की राजे गटाला आम्ही निवडून देऊ. त्याचबरोबर जयदीप भाऊ गायकवाड यापुढे थोडंसं 2 शब्द पुन्हा सांगायचं. तर अशा पद्धतीने आपले निलेश लोखंडे, किरण नाना आणि स्वाती विकास तरटे यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावे अशी तरुण वर्गाला आणि सर्व पैलवान संघटनेला माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. आपण सर्वजण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.